श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। नाना याती कुसुममाळा व्याळ पर्यंत रुळती गळा। रत्न जडित हृदय कमळा वरे पदक शोभे श्रीराम। ग्रंथराज दासबोधाच्या गणेश स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। दासबोधामध्ये अशा प्रकारचं चिंतन सुरुवातीला पहिल्या समासामध्ये येण्याचं प्रयोजन असं की दासबोध हा सगुणाचं प्रत्यक्ष दर्शन आणि त्या सगुणाच्या दर्शनातून प्रत्यक्ष निर्गुणाची प्राप्ती आहे। दर्शन घेणं हे जोपर्यंत आहे तोपर्यंत या सगळ्या घटना आपल्याला पाहाव्या लागतील। दर्शन घ्यायला गेल्यानंतर दर्शनातून आणि या सगुणातून निर्गुणाची प्राप्ती एकदा झाली की मग सगुणामध्ये मी काय पाहिलं हे सांगण्यासाठी मी तिथे शिल्लकच असणार नाही, शिल्लक असत नाही। मी सांगण्यासाठी जोपर्यंत शिल्लक असतो तोपर्यंतच हे सगळं करावं लागतं। परमार्थामध्ये करण्याची प्रक्रिया जोपर्यंत आहे तोपर्यंत ती करावीच लागते। पण अशी एक वेळ येते, असा एक काळ येतो, अशी एक संधी येते की ज्या वेळेला ज्या क्षणी हे करणं संपून जातं किंवा करणं संपून जाण्याची आवश्यकता असते। पहा, इथे सगुणाच्या माध्यमातून आपण जातो आहोत। काय वर्णन केलंय, कशा प्रकारानं शब्दरचना केली आहे, कशा प्रकारची अलंकारिक भाषा सुंदर प्रकारची अशा प्रकारची वापरलेली आहे, या सगळ्यामध्ये सुद्धा मन लुब्ध होतं की नाही? इतकं सगळं बघितल्यानंतर वाचल्यानंतर आता तो कसा आहे की नाना याती कुसुममाळा, किती सुंदर आहे पहा। माझा गणेश, गणपती ही देवता, गणेशाचे कित्येक उपासक आहेत, कित्येक गणेशाचे एकनिष्ठ भक्त आहेत। त्या गणेशाच्या उपासकांना हे ऐकत असताना इतका आनंद होतो की गणेशाचं प्रत्यक्ष रूप आपल्या समोर उभं राहतं। रूप पाहता लोचनी सुख जाहले साजणी। हे रूप पाहत असताना ते रूप असं वेगळ्या प्रकारचं नको आहे, तर सुंदर, गोंडस, मनमोहक अशा प्रकारचं रूप असावं की ज्या रूपामध्ये मी तल्लीन होऊन जावं। परमार्थ कशासाठी आहे? अध्यात्म कशासाठी आहे? त्या आनंदाच्या उगमापर्यंत जाण्यासाठी हे वर्णन आहे। पण तिथे गेल्यानंतर, आनंदाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र काहीही नाही, काहीही नाही अशा अर्थानं की जिथे फक्त आनंदच भरून उरलेला आहे। पण गंमत अशी आहे की तो आनंद पाहिल्यानंतर, आनंद बघितल्यानंतर तो आनंद व्यक्त करण्याची व्यवस्थाच नाही। आणि आम्हाला तर आनंद व्यक्त करावा लागतो, आनंद व्यक्त करावासा वाटतो। आनंद व्यक्त केल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही, आम्हाला बरं वाटत नाही, आम्हाला समाधान मिळत नाही। आमचं मन तोपर्यंत भरत नाही, पोट भरत नाही म्हणू आपण। आनंद व्यक्त केला, मला एकच फक्त सांगा की व्यक्त केलेला आनंद किती काळ टिकतो? चिंतन आहे हे, सगुणाचं चिंतनामधून आपल्याला काय घ्यायचं आहे? सगुणाच्या उपासनेतून आपल्याला काय शिकायचं आहे? सगुणाच्या उपासनेतून हेच शिकायचं आहे की हे फक्त केवळ माध्यम आणि माध्यमच आहे। आपल्याकडे शिधा सामग्री आपण बरोबर घेतो, एखादं काहीतरी आपण दशमी बरोबर काहीतरी खाद्यपदार्थ घेतो, कशासाठी असतात?
या गावावरून त्या गावाला जाताना मध्ये आम्हाला भूक लागली तर आमची ती व्यवस्था असते की नाही? तशी ही आम्हाला निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी भगवंताने केवढी कृपा केली आणि त्या निर्गुण तत्वापर्यंत, त्या आत्मतत्वापर्यंत, त्या शुद्ध स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ही गणेशाच्या रूपाची उत्तम अशा प्रकारची शिदोरी बरोबर दिलेली आहे. पहा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रसंग कोणावरती नाही येत, प्रत्येकावरती प्रसंग आहे. पण तो प्रसंग हा माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी म्हणून निर्माण झालेला आहे असं जेव्हा असतं तेव्हा दुःख आहे. पण समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजातल्या विचारांचं उत्थापन करण्यासाठी किंवा समाजाला योग्य प्रकारानं, योग्य वळणावरती, योग्य मार्गानं घेऊन जाण्यासाठी माझी जर व्यापक अशा प्रकारची त्याच्या पाठीमागची संकल्पना असेल तर मला दुःख होण्याचं कारणच नाही. कारण माझ्यासाठी मी करत नाहीये. उपासना मी माझ्यासाठी करत नाहीये. उपासना ही मला आनंदाचा अनुभव घेण्यासाठी करतो आहे, पण मला नव्हे, माझ्या प्रत्यक्ष स्वरूपापर्यंत पोहोचण्याची ही व्यवस्था आहे. आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे, तिथपर्यंत आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. पण तिथे गेल्यानंतर मी माझं अस्तित्व विसरून जायचं आहे. माझं अस्तित्व विसरून जाण्यासाठी हे जर सगळं करावं लागत असेल तर सर्वसामान्य माणूस असा म्हणतो की मग हे करायचं कशासाठी? हे केल्याशिवाय ते दिसण्याची आणि तिथे पोहोचण्याची व्यवस्थाच नाही. म्हणून समर्थांनी गणेशाच्या रूपाचं वर्णन करताना असं म्हटलं की नाना याती कुसुम माळा, वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी अशा प्रकारच्या कमलपत्रांनी, फुलांनी, सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या अलंकारांनी त्याची पूजा केलेली आहे. आणि गणेशाला तो जेव्हा हार आम्ही अर्पण केला, गणेश चतुर्थीला आम्ही पूजा करायला जातो गणेशाची. चतुर्थीला पूजा करत असताना, चतुर्थीची पूजा करत असताना आमच्या मनामध्ये त्या गणेश देवतेबद्दल किंवा गणेश उपासनेबद्दल रोजच्या पेक्षा थोडा जास्त आणि वेगळा भाव असतो की नाही? नक्की असतो. कारण आमच्या मनाची धारणा अशी आहे की गणेश चतुर्थी दिवशी गणपती या मूर्तीमध्ये आहेत. इतर वेळी कुठे असतील? कुठे जातात? कुठेही जात नाहीत. अहो, ज्या ठिकाणी जाणं येणं नाही, ज्या ठिकाणी कुठं येण्या जाण्याची व्यवस्था नाही किंवा येण्या जाण्याचं काही कारणच पडत नाही, तो जाणार कुठे आणि येणार तरी कुठून? जिथे जाणं येणं संपतं त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे, त्याच्या ठिकाणी त्याचं दर्शन आहे, त्याच्या ठिकाणी त्याची प्रचिती आहे. म्हणून त्याच्या रूपामध्ये अशासाठी राहायचं आहे, त्याच्या दर्शनामध्ये अशासाठी राहायचं आहे की त्याचं दर्शन घेताना, त्याच्या उपासनेमध्ये रममाण होत असताना मी माझ्या अस्तित्वाचा पूर्णपणे मला त्या ठिकाणी विसर पडणं आवश्यक आहे. पण सगुणाच्या दर्शनाबरोबर समर्थांनी आपल्याला त्याच्या निर्गुण तत्वाच्या आनंदाचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन घडावं अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि ही व्यवस्था अध्यात्म मार्गामध्ये, परमार्थ मार्गामध्ये असावी, या माध्यमातून आपण त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. आणि ती व्यवस्था निर्माण होण्यासाठी किंवा त्या व्यवस्थेतून आपल्याला पुढे जाण्यासाठी आपण या गणेशाच्या उपासनेमध्ये, गणपतीच्या उपासनेमध्ये रममाण व्हावं. आणि त्याच्यासाठी हे सगळं सगुणाचं वर्णन समर्थ आपल्यासमोर या ठिकाणी करता आहेत.
जय जय रघुवीर समर्थ।